मंडळी, सध्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. अत्याचार, कोयता गँग, गोळीबार, गँगवॉर प्रकरण, नाहीतर विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारे खून, अशा गोष्टी सुसंस्कृत पुणे जिल्ह्याला आतल्या आत पोखरत चालल्यात. काल स्वारगेटला झालेला अत्याचार, बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या शुद्धाच्या डोक्यात चॉपरने वार करत केलेली हत्या, कॅब ड्रायव्हरने केलेले घाणेरडे कृत्य, नात्यातल्या मुलीशी बोलतो म्हणून केलेली तरुणाची हत्या, नाहीतर फक्त ताटात हात घातल्याने केलेला मित्राचा खून, पोर्शे कारने उडवणारी श्रीमंतांची पोरं, अशा कित्येक घटनांनी हे शहर नेहमीच चर्चेत असतं. अशातच काल पुण्यात डोक्याला मुंग्या आणणारी आणखी एक दुर्दैवी घटना घडली. सक्का भाऊ पक्का वैरी या म्हणीची आठवण करून देणारी, भाऊबंदकीचा वाद कसा जीवावर उठतो याचं मूर्तिमंत दर्शन घडवणारी घटना. पुण्यातील एका भावाने त्याच्या सख्ख्या भावाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. कारण काय तर त्याने त्याच्या झाडावरच्या शेवग्याच्या शेंगा काढल्या म्हणून. बसला ना डोक्याला शॉट? थांबा, सगळी घटना सविस्तर सांगते. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, काही अपवाद वगळता कुठल्या घराला भाऊबंदकीचा वाद चुकलाय असं कधी होत नाही. संकटे आली की पहाडासारखा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा सक्का भाऊ नंतर आपल्या जीवावर कसा उठतो हा प्रश्न आहेच. तशी प्रत्येक घरात काही कारणांमुळे लहान मोठी भांडणं होत राहतात आणि ही सगळी भांडणं विसरून क्षणात भाऊ एकमेकांसाठी हक्काचे आधार बनत असतात. पण काही ठिकाणी मात्र सख्खे भाऊ जणू पक्के वैरी असल्यासारखे वागतात आणि प्रसंगी एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायलाही मागे पुढे बघत नाहीत. पुण्याच्या सुभाष सदाशिव चासकरने ही म्हण अगदी तंतोतंत खरी करून दाखवलीये. विशेष म्हणजे अतिशय क्षुल्लक कारणांवरून त्याने त्याच्या भावाची हत्या केली. ही घटना घडली आहे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगावच्या म्हाळुंगे गावात चंद्रकांत चासकर आणि सुभाष चासकर हे दोन भाऊ राहतात. सुभाष चासकर हे अग्निशमन दलात कर्मचारी होते. काही दिवसांपूर्वी ते रिटायर्ड झाले होते. सुभाष आणि चंद्रकांत यांच्या जमिनीच्या वाटण्या अजून झाल्या नव्हत्या आणि याच शेत जमिनीवरून चंद्रकांत आणि सुभाष यांच्यात वाद सुरू होता. मंगळवारी सायंकाळी चंद्रकांत, त्यांची पत्नी नंदा चासकर, सून रुपाली चासकर तसेच मुलगा किरण चासकर हे शेतात शेवग्याच्या शेंगा आणायला गेले होते. ज्या जमिनीवरून वाद आहेत तिथेच हा शेवगा लावला होता. हे सगळं कुटुंब शेवगा काढायला गेल्याचे कळताच सुभाषही तिथे पोहोचला आणि त्यानं तिथं भांडण उकरून काढलं. चंद्रकांत यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करायला सुरुवात केली असं पोलिसांनी सांगितलं. शिवाय रुपाली चासकरच्या हातात असलेला शेवगा ओढून घेत दमदाटी करायला सुरुवात केली. यावेळी किरण मध्ये पडला तर सुभाषने त्याला पुण्यावरून मुलांना बोलावून घेऊन तुमच्याकडे बघतो अशी धमकी दिली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता चंद्रकांत चासकर यांच्या घरासमोर भाऊ सुभाष, त्यांची मुले सचिन, नितीन व बायको मंदा चासकर हे सर्वजण आले आणि चंद्रकांतच्या घरासमोर शिवीगाळ करू लागले. हे सगळं बघून चंद्रकांत यांचं सगळंच कुटुंब घराबाहेर पडू लागलं. तेव्हा चंद्रकांतने त्यांना थांबवत म्हटलं की ती पोरं माझं ऐकतात, तुम्ही बाहेर येऊ नका, आणि असं म्हणत एकटेच बाहेर पडले. चंद्रकांत बोलणी करायला जात होते, मात्र सुभाष आणि त्याच्या कुटुंबाला बोलणी करायचीच नव्हती. ते वाद घालण्यासाठीच आले होते. चंद्रकांत बाहेर आल्याचं बघून सुभाष आणि त्याच्या कुटुंबाने त्यांच्यावर हल्ला चढवला. शिवीगाळ दमदाटी करून त्यांनी चंद्रकांत चासकर यांना धक्का देऊन खाली जमिनीवर पाडलं. त्यानंतर चौघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सुभाष चासकर हे चंद्रकांत चासकर यांच्या छातीवर बसून त्यांना ठोसे मारत होते. त्यावेळी मंदा चासकर यांनी त्यांचे पाय धरले होते, तर सचिन व नितीन चासकर हे लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण करत होते. वडिलांना वाचवण्यासाठी किरण चासकर पुढे आले असता त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सुभाष आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणी पोलीस काय काय कारवाई करतात त्याची माहिती लवकरच समोर येईल. पण निव्वळ शेवग्याच्या शेंगांच्या वादासाठी भावानेच भावाची हत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पण मंडळी, ही पुण्यातली काही पहिली घटना नाहीये. 10 दिवसांपूर्वी पत्नीला शिवीगाळ करण्याच्या कारणावरून 2 चुलत भावांमध्ये झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचं झालं असं, 2 चुलत भाऊ सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात काम करत होते. राजू भुरेलाल देशमुख याने अमर देशमुख यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादात अमर आरोपीवर धावून गेले असता राजूने त्यांना 5व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली ढकलले. जमिनीवर पडल्याने अमर गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. अमर हे केवळ 15 दिवसांपूर्वीच पत्नीसोबत कामासाठी पुण्यात आले होते. पोलिसांनी आरोपी राजू देशमुख याला अटक केली असून त्याच्यावर खटला सुरू आहे. तर
तर 5 महिन्यांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका सख्ख्या भावानं आणि त्याच्या पत्नीनं 48 वर्ष बहिणीला मारून तिचे तुकडे तुकडे करून नदी पात्रात फेकून दिले होते। या सगळ्या घटना बघता आजच्या काळात आपल्याला बाहेरच्यानितकं घरातल्यांपासून पण सावध राहायची गरज आहे का असा प्रश्न पडतो। या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।